नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. महायुतीचं सरकार येऊन 5 ते 6 महिन्याचा कालावधी लोटला. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेना आणि अजित पवार गट यांना सोबत घेत महायुतीचं सरकार स्थापन केलं. मात्र महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो कलह या सरकारमध्ये होता, तोच कलह सध्या महायुती सरकारच्या काळामध्येही आपल्याला दिसून येतो आहे. मुख्यमंत्री जरी बदलले असले तरीही अंतर्गत कलह मात्र तोच आहे, पक्ष तेच आहेत आणि कलहही तोच आहे. नुकतंच समाज कल्याणचं जे निधी आहे, समाज कल्याण मंत्री आपले संजय शिरसाट यांनी एक आरोप केला आहे की त्यांच्या विभागाचा जो निधी आहे तो अजितदादा यांनी पळवला आणि समाज कल्याण विभाग हे जर त्यामध्ये निधीच नसेल तर ते खातं बंद करा, असं एक आरोप केलेला आहे. त्यानंतर शिंदे सेनेचेच एक आमदार संजय गायकवाड यांनीही गृह खातं यावर जोरदार टीका केली. जगातील सर्वात अकार्यक्षम असं खातं पोलीस खातं हे आपलं देवेंद्र फडणवीस यांचं खातं आहे, असा एक आरोप केला. त्यामुळे शिंदे सेनेचे जे आमदार आहेत ते अस्वस्थ आहेत का? या तिन्ही पक्षामध्ये सध्या आपल्याला कलह दिसून येतो आहे का? देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही भाजपातील काही आमदार आक्रमक झाल्याचं आपल्याला गेल्या काही दिवसात पाहावयास मिळालं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार असो, बबन लोणीकर असो, हे अनेक असे आमदार आहेत ज्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला होता. आपण जर आश्वासन दिलं असेल तर ते महायुती सरकारला पाळावं लागेल, असं विधान या आमदारांनी केलं होतं. त्यामुळे निधी वाटपावरून आणि पालकमंत्री पदावरूनही महायुती सरकारमध्ये आपल्याला बराच काळ कलह पाहावयास मिळाला. शिंदे सेनेचे आमदारही मोठ्या प्रमाणावर आक्रमक आपल्याला झाल्याचे पाहावयास मिळाले. आता येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्येही या आमदारांची काय भूमिका राहणार आहे यावरच महायुतीचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. महायुतीचं एकत्र लढण्याचं ठरलं जरी असलं, काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये महायुती एकत्र लढणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे महायुती इतर महापालिकेमध्ये मात्र एकत्र लढणार असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता एकत्र येऊन हे एकमेकांना पाडापाडीचं राजकारण तर करणार नाही ना, या येणाऱ्या निवडणुकीतच आपल्याला दिसूनच येईल. मात्र महायुती सरकारमध्ये जी अंतर्गत नाराजी आहे ती अनेक आमदारामध्ये दिसून येत आहे आणि आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो, कारण ही शरद पवार गट अजित पवार गटाला मिळाल्यास, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यास शिंदेची भाजपामध्ये महायुती सरकारमध्ये जी वजन आहे ते कमी होण्याची शक्यता आहे, असं चित्र आपल्याला एकंदरीत दिसतंय. आणि शिंदे गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी आणि गृहमंत्रीपदासाठी नाराजही होते. ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटून त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री जरी बदलले असले तरी पक्ष आणि कलह मात्र कायम आहे. तो निधी वाटपाच्या संदर्भात असो की पालकमंत्री पदाच्या संदर्भात असो
की इतर कुठलं कारण असो, या महायुती सरकारमध्ये कलह हा गेल्या आपल्याला 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये पाहावयास मिळाला आणि येत्या आता 5 वर्षामध्ये पुन्हा काय काय राजकीय घडामोडी या महायुती सरकारच्या कार्यकाळात होत आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन महायुतीची जी मुहूर्तमेढ रोवली गेली ती भाजपासाठी डोकेदुखी ठरते का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. भाजपा हा स्वबळावरही राज्यात येऊ शकला असता, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडाफोडीचं राजकारण करत या दोन पक्षांना सोबत घेतलं आणि इथेच देवेंद्र फडणवीस यांची चूक झाली. अन्यथा जवळपास 132 आमदार भाजपाचे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते. फक्त 10-15 खासदारांचा बळ भाजपाला स्वबळावर सत्तेत येण्यासाठी पाहिजे होतं. मात्र यामध्ये दोन पक्षांना सोबत घेत राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं ते भाजपाला सध्या महागात पडतं आहे का, असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. येणाऱ्या काळात आता महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, यामध्ये एकत्र लढण्याची भाषा जरी केली जात असली तरीही जागा वाटपावरून आणि कोणत्या महापालिकेत कोणाचं वर्चस्व राहील यावरूनही महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण रंगण्याची शक्यता आहे. आणि येथे 5 वर्ष या तिन्ही पक्षांना पर्याय नसला तरीही अंतर्गत कलह मात्र या महायुती सरकारमध्ये आपल्याला बघावयास मिळाला. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की महायुती सरकार हे सत्तेत आलं, लोकांनी बहुमताने निवडून दिलं, तरीही या तिन्ही पक्षामध्ये काही आमदार नाराज आहेत का? अनेक आमदारांना आणि मंत्र्यांनाही त्यांच्या खात्यांना निधी दिला जात नाही का, असा एक सवाल उपस्थित होतो. अनेक मंत्र्यांनीही या संदर्भात स्टेटमेंट करत आमच्याकडे निधीच नाही, त्यामुळे काय कामे करणार, आम्ही तर नावालाच मंत्री झालेलो आहे, असे एक विधान मंत्र्याकडून केले जात आहे. आमदारांची ही तीच बोम आहे. त्यामुळे हा जो महायुतीचा कलह आहे तो गेल्या 5 महिन्यात आपल्याला पाहावयास मिळाला आणि तो वाढत चालल्याचं आपल्याला दिसतंय. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. महायुतीतील जो अंतर्गत कलह आहे तो राज्यासाठी चांगला नाही. या संदर्भात महायुतीला जनतेने बहुमत दिलेलं आहे, ते जनतेचे कामे करण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे पक्षामध्ये जो अंतर्गत कलह आहे तो थांबला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न आणि कामं मार्गी लागले पाहिजे, हीच अपेक्षा आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता असो, तोही लाडकी बहिणीला वेळेवर मिळणं अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा एक मुद्दा आहे, तोही महायुती सरकारने मार्गी लावला पाहिजे, अशी एक मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ही अपेक्षा, ह्या मागण्या महायुती सरकार येत्या काळात पूर्ण करेल अशी अपेक्षा करूया. महायुतीतील आमदारांचा, मंत्र्यांचा, पक्षातील जो कलह आहे तो थांबून जनतेच्या काय मागण्या आपण निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिले होते, ती महायुती सरकारमधील जे घटक पक्ष आहे आणि भाजप महत्त्वाचा पक्ष आहे तो जनतेच्या मागण्या पूर्ण करील अशी अपेक्षा आपण या महायुती सरकारकडून करूया. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. महायुती सरकारने येणाऱ्या काळात जनतेच्या मागण्या कोणत्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणं अपेक्षित आहे.
आणि त्या येत्या 5 वर्षात करणे अपेक्षित आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.